श्री स्वामी समर्थ ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे। या महिन्यात तुम्ही कोणती आध्यात्मिक उपासना करायची आहे, कोणती दैवी उपासना करायची आहे, त्याचबरोबर तुम्हाला हा संपूर्ण महिना आरोग्यासाठी, नोकरी, शिक्षण, उद्योग, व्यवसायासाठी कसा राहणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आज घेत आहोत। तुमच्या राशीपत्रिकेप्रमाणे आपण माहिती घेत आहोत। जन्मलग्न कुंडलीप्रमाणे माहिती घ्यायची असल्यास नक्कीच मला संपर्क साधावा। तुमची रास वृश्चिक आहे। लग्न स्वामींची स्थिती पाहता लग्नेश मंगळदेव ज्यांचं गोचर अष्टमातनं होत आहे आणि नंतर 20 ऑक्टोबर नंतर तुमच्या राशीच्या भाग्यस्थानातनं कर्क राशीतनं मंगळदेव गोचर करतील। हा महिना तुमच्यासाठी थोडासा तणाव निर्माण करून देणारा, आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला अडचणी निर्माण करून देणारा असा राहू शकतो। गुरुदेवतेचं बळ तुम्हाला आहे, सप्तमातनं गुरुदेव गोचर करत आहेत, त्यामुळे तुम्हाला संचयाकडे पैसे घेऊन जाण्याची स्थिती जरी नसली तरी सुद्धा पैसा निर्माण करून देण्यासाठी गुरुदेवतेची कृपा आहे। परंतु आहे कारण लग्नस्थानाची स्थिती ही थोडीशी अशुभ आहे। लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव अष्टमातनं गोचर करणं म्हणजे अचानक तुम्हाला नैराश्य निर्माण करून देणं, चिडचिड निर्माण करून देणं, व्यक्त करायला लावणं या सगळ्या गोष्टी देतात। त्याचबरोबर भाग्यस्थानातनं नीचीचे जेव्हा मंगळदेव होतील त्यावेळेस तुम्हाला आर्थिक संकट एखादं मोठं निर्माण करून देणं, नोकरी संदर्भात तणाव निर्माण करून देणं, सहकारी वर्ग तुमच्या मनासारखं कामे न करणं अशा काहीशा गोष्टींमधून जायला लावू शकतो। त्यामुळे नक्की काळजी घ्या। यासाठी विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी, नक्की करा। दुसऱ्या घरावरून आपण धनसंचय होईल का, त्याचबरोबर गुंतवणुकीचे योग कसे आहेत हे पाहत असतो। धनस्थानाची स्थिती पाहता धनेश गुरुदेव ज्यांचं गोचर हे तुमच्या सप्तमातनं होत आहे। सप्तमातनं गुरुदेव हर्षयुक्त गोचर करणं म्हणजे अचानक एखादं प्रोजेक्ट हाती लागू शकतं, पार्टनरशिपमधील व्यवसायामध्ये वृद्धिंगत होऊ शकतो। परंतु जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोडासा तणाव हा या व्यवहारामध्ये असू शकतो। तृतीय स्थानाकडे वळूया। तृतीय स्थानावरून आपण भावंडांचं सौख्य, पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धी पाहतो। या ठिकाणी असणारी शनिदेवतेची रास, शनिदेवतेचं गोचर हे चतुर्थातनं होत आहे। शनिदेव आता सध्या 15 नोव्हेंबर पर्यंत वक्री स्वरूपात गोचर करतायत। शनिदेवतेची कृपा व्हावी यासाठी थोडंसं मारुती स्तोत्र वाचन किंवा मारुतीची उपासना तुम्हाला करायची आहे। त्या माध्यमातून तुम्हाला होणारे कष्ट, पडणारे कष्ट आणि होणारा त्रास हा शमू शकतो आणि परिश्रमाला नक्कीच यश येऊ शकतं। भावंडांचं सौख्य उत्तम आहे। भावंडांच्या समवेत एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे योग येतील, सहलीचे योग आहेत या महिन्यात। त्यामुळे तुम्हाला हा महिना तितका आल्हाददायी जाऊ शकतो, जितका तणावाचा जाणार आहे तितकाच तोच तुम्हाला सौम्य करून देणारा सुद्धा राहणार आहे। चतुर्थ स्थानाकडे वळूयात। चौथ्या घरावरून आपण मातृसौख्य पाहतो, वाहन वास्तूचं सुख पाहतो। या ठिकाणी शनिदेव उपस्थित आहेत। त्याचबरोबर या ठिकाणावरती मंगळदेवांची अष्टमदृष्टी येत आहे। 20 ऑक्टोबर नंतर मंगळदेव दृष्टात्मक ते त्या ठिकाणी दृष्टी टाकतील। त्यामुळे मातृसौख्याच्या दृष्टीने तुम्हाला संपूर्ण महिना हा मध्यम स्वरूपाचा आहे। आईचं सुख प्राप्त होईल, परंतु किरकोळ प्रमाणात एखाद्या विषयावरती आईसोबत आर्ग्युमेंट्स होऊ शकतात। विचारांची देवाणघेवाण करताना किरकोळ प्रमाणात वादाचे प्रसंग उद्भवू शकतात, परंतु मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाही। पंचम स्थानाकडे वळूयात। 5व्या घरावरून आपण शिक्षण, संतती आणि प्रेमप्रणय पाहतो। प्रेमप्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच तुमचा जो लव पार्टनर आहे त्याच्यासोबत वादाचे प्रसंग या महिन्यात नक्कीच जाणवू शकतात। याचं कारण म्हणजे पंचमातला राहू। 2 दिवस गोडीने, 2 दिवस वादात, हा संमिश्र अपडाऊन करणारा जो सगळा महिना राहणार आहे तुमच्यासाठी। यातनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला थोडंसं मेडिटेशन करणं, स्वतःच्या रागावर कंट्रोल करणं या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत। तुमची वृश्चिक रास आहे, अर्थात शीघ्रकोपी रास तुमची आहे। राग लवकर येतो, शमतो पण पटकन, पण तो येतोही तितक्याच गतीने। तर नक्कीच तुम्ही मेडिटेशनकडे लक्ष द्या। तुमचा लव पार्टनर आहे त्याला समजून घ्या। कुठल्याही गोष्टीला लगेच निर्णयापर्यंत तुम्ही जाऊ नका। थोडंसं सावकाश त्या गोष्टीला वेळ देऊन तुम्ही ते कार्य करा, म्हणजे तुमचं नातं तुटणार नाही किंवा नात्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये क्लेशेस होणार नाही। संतती सौख्य तुम्हाला उत्तम आहे। संततीबाबत काही किरकोळ प्रमाणात अडचणी असतील तर त्या सॉर्ट आउट होऊ शकतात। इतके काही मोठ्या प्रमाणातील तुम्ही घेतलेले निर्णय त्यांच्यावरती लादले जाणार नाहीयेत याची काळजी घेतली तर नक्कीच त्यांच्याकडनं सुद्धा तुम्हाला तितक्याच प्रमाणामध्ये मान सन्मान या सगळ्या गोष्टी मिळू शकतील। त्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी तुम्ही चिंतित काळजीत राहू शकाल, कारण राहुदेव त्या ठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर ज्यांचं कॉमर्स साईडने शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी हा महिना उत्तम आहे। संशोधक वृत्ती वाढू शकते, त्यामुळे ज्यांचं कला क्षेत्रामध्ये किंवा
वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, वेदाचं शिक्षण सुरू आहे अशा वर्गाला अतिशय उत्तम ग्रहमान आहे. त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढू शकेल किंवा थोडा वेळ जरी तो अभ्यास केला तरी तो ज्ञान ते लगेच प्राप्त करून घेऊ शकतात. गूढ विद्येचे उपासक ते होऊ शकतात आणि त्या माध्यमातून ज्ञान अर्जित करणं त्यांना सोपं होऊ शकतं. म्हणजेच पंचम स्थानात ज्यावेळेस राहुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला नक्कीच गूढ विद्येचे अभ्यासक करतात. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह फळ मिळू शकतं. ज्यांचं आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये शिक्षण सुरू आहे, आयुर्वेदामध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात, तर तुम्हाला सुद्धा हा संपूर्ण महिन्याचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी उत्तम आहे. रिसर्चसाठी उत्तम आहे. तुमचं प्रॅक्टिकल चांगलं होऊ शकतं. या महिन्यात असणाऱ्या एक्झाम तुमच्या चांगल्या जाणार आहेत, त्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे. ज्यांचं कला क्षेत्रामध्ये शिक्षण आहे त्यांच्यासाठी 12 ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी उत्तम आहे. तुमच्या शिक्षणामधून तुम्हाला नक्कीच एक चांगलं स्थान निर्माण करू शकता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखाद्या कला क्षेत्रामध्ये तुमचं नावलौकिक तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. 12 ऑक्टोबर पर्यंत स्थिती अतिशय उत्तम म्हणता येईल. याचबरोबर आता आपण पुढील स्थानाकडे वळूया. राशीपत्रिकेतील 6ष्ठ स्थान, 6वं घर हे आपल्याला रोगाचंही मानलं जातं आणि त्याचबरोबर हितशत्रूंचं मानलं जातं. या दोन्ही दृष्टीने विचार केला तर 6ष्ठ स्थानामध्ये असणारी मेष रास, मंगळदेवतेची रास, या महिन्यात विनाकारण कोणाच्याही वादाला किंवा कोणी तुमच्याशी वाद करू इच्छिला तरी सुद्धा त्या वादाला तुम्ही बळी पडू नका किंवा आहारी जाऊ नका. हितशत्रूंचा त्रास तुम्हाला या महिन्यात नक्की जाणवू शकतो. तर यातनं बाहेर पडण्यासाठी शांत राहणं हा सगळ्यात सर्वोत्तम उपाय तुमच्यासाठी म्हणता येईल. नमःशिवाय मंत्राचा जप करा, म्हणजे तुमची मनशांती तुम्हाला लाभेल. कुणीही तुम्हाला त्रास दिला, मानसिक तणाव निर्माण करून देणारी परिस्थिती उद्भवली तरी सुद्धा तुम्ही त्यातनं लवकरच बाहेर पडू शकाल. ताण निर्माण होणार आहेत, पण काळजी घ्यायची आहे ती स्वतःच्या आरोग्याची. 29 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला हा तणावाचा सगळ्या प्रसंगातनं जावं लागणार आहे. अर्थात संपूर्ण महिना तुम्हाला तणावदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते हितशत्रूंच्या दृष्टिकोनातून. तर त्यासाठी विशिष्ट उपाय म्हणजे नमःशिवाय मंत्राचा जप करणं. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला हा महिना उत्तम आहे. डोकेदुखीचा थोडासा त्रास जाणवू शकतो, पण मोठ्या प्रमाणातील कुयोग अजिबात नाही. काळजी करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे अशा वर्गाने त्यांचे मेडिसिन जे आहे ते व्यवस्थित घेतलं गेलं की नाही याकडे विशेष काळजीने लक्ष द्यायचं आहे. सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावर आपण जोडदाराचे सौख्य पाहतो. या महिन्यात जोडदाराची साथ सोबत लाभू शकते. त्या ठिकाणी गुरुदेव आहेत, शुक्रदेव सुस्थितीमध्ये आहेत. 12 ऑक्टोबर पर्यंत उत्तम कालावधी आहे. महत्वाचा डिसिजन तुमच्या जोडदाराच्या लाईफमध्ये तुम्ही एखादा घेतलेला पाहू शकाल किंवा त्यांना तो आनंद देणारा एखादा गोष्ट त्यांच्या जीवनात घडलेली पाहू शकाल. या माध्यमातून तुम्ही दोघेही आनंदित होऊ शकता. वैवाहिक सौख्य उत्तम आहे. ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे. प्रयत्न करा, तुम्ही स्थळे पहा, त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये विवाह योग कसा आहे हे जाणून घ्या. त्या माध्यमातून स्थळ, अंतर, दिशा या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती मिळेल आणि त्या माध्यमातून तुम्हाला विवाहाचं स्थळ शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुमचा विवाह योग जर सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये प्रयत्न केल्यास त्याला यश येऊ शकतं, कारण गुरुदेव तुमच्या सप्तमातनं गोचर करत आहेत. अष्टम स्थानाकडे वळूयात. अचानक लाभ प्राप्तीचे योग तुम्हाला या महिन्यात आहेत. 9व्या स्थानाकडे वळूयात. भाग्योदय तुम्हाला होणार आहे. आध्यात्मिक उपासना होणार आहे. आध्यात्मिक उपासनेची बैठक तुमची वाढणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला मनशांती प्राप्त होईल. स्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानावर आपण उपासना पाहतो. या महिन्यामध्ये तुम्हाला दुर्गा उपासना करायची आहे. नवरात्रीमध्ये तुम्हाला 9 दिवस देवीचं जागर करायचं आहे. तुमची जी कुलदेवता आहे तिचं नामस्मरण करा किंवा तुम्हाला जी देवी आवडते त्या देवी भगवतीची नामस्मरण उपासना करणं, त्या उपासनेत राहणं तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकतं. या माध्यमातून तुमचा आर्थिक संचय उत्तम राहील. आरोग्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होणार नाही. योग्य ठिकाणी गुंतवणुकी होतील आणि तुम्हाला सतत वारंवार एखाद्या हितशत्रूचा जो त्रास होतोय तो त्रास सुद्धा शमणार आहे. 10व्या घराकडे वळूयात. 10व्या घरावरून आपण उद्योग व्यवसाय पाहतो. या ठिकाणी रवी देवतेची रास आहे. रवी देवतेचं गोचर लाभात होत आहे. त्यामुळे तुमच्या उद्योग व्यवसायासाठी तो वाढवण्यासाठी तुम्ही गुंतवणुकी करणार आहात. त्या माध्यमातून तुमचा पैसा इन्व्हेस्ट होणार आहे. तो सकारात्मक खर्च असेल. कागद, कापड, संगणक क्षेत्र, कला क्षेत्र त्या माध्यमातून तुम्हाला गुंतवणुकी करायची आहे तर तुम्ही त्यासाठी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. कला क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे. तुम्हाला स्वतःचं पार्लर सुरू करायचंय महिला वर्गांना तर नक्कीच तुम्ही करू शकता. पार्लर संदर्भातील कुठलेही काम करायचे, पार्लर सुरू करायचे तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम ग्रहस्थिती या महिन्यात आहे. खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणात पण खर्च होणार आहे, कारण
तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी किरकोळ प्रमाणात आहेत, मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, मेडिटेशन करा, त्या माध्यमातून तो कमी होईल. राहुदेव पंचमात आल्यानंतर तुम्हाला नात्यामध्ये क्लेशेस सुरू होतात, वाद सुरू होतात, त्या प्रसंगातनं जावं लागतं. त्यामुळे काही मेडिटेशन करणं हेही तुम्हाला मी सांगितलं. त्याबरोबर उपाययोजना म्हणून कुठला जप करायचा ते आता आपण पाहूयात. रीम श्रीम क्लीम हा देवीचा जप करायचा आहे. या माध्यमातून तुमचा आर्थिक प्रगतीचा योग लवकर आणि भरभराट होण्याचा योग येईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जो वादाचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत तर ते सुद्धा कमी होतील. नमः शिवायचा जप आणि रीम श्रीम क्लीम हा जप तुम्ही रोज करायचा आहे. या माध्यमातून तुम्हाला उत्तम प्रगती प्राप्त होऊ शकते. याचबरोबर तुम्हाला तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे काही माहिती जाणून घ्यायची आहे. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, ज्यातून तुम्ही जाताय, मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटते, नक्की मला संपर्क करा. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. नक्की तुम्ही मला संपर्क करा आणि तुमच्या अडचणींवरती मार्गदर्शन मागवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरायचं नाहीये. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.